तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे. एक मधू नावाचा मुलगा असतो हा, आणि तो मुंबईला राहत असतो दूर. मुंबई माहिती का तुम्हाला? आणि तो त्याच्या मम्मी सोबत गावाकडे येतो मामाच्या घरी. त्याच्या खेडेगावात मामाचं घर असते. मामाकडे आल्यावर सकाळी उठतोय तो, तर त्याला खूप खूप आवाज यायला. बाहेर येते तर झाडावर पक्षी गाणी गायले, किलबिल करायलेत पक्षी. आई आई हा आवाज कशाचा आहे ग? आई म्हणते हा कोकिळेचा आवाज आहे. मग तेवढ्यात त्याचे मामा बाहेर येतात आणि मामा म्हणतात मधू चल ये तोंड धु बरं, दात घास. मग मधू येतो तोंड धुतो आणि मग मामा कपिला गाईचं दूध काढतात भरभर. त्यांच्या गाईचं नाव कपिला असते. कपिला गाईचं दूध काढतात आणि मामी गाळून पेला भरून त्याला प्यायला देतात. आणि मधू मस्त गोड गोड दूध पितो गाईचं आणि त्याला खूप टेस्टी लागते मधूला दूध. मग तेवढ्यात मनीमाऊ येते जवळ म्याव 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 करून. मग मामी त्या मनीमाऊला पण थोडस दूध देतात आणि मग मनीमाऊ घेते. तेवढ्यात टिपू नावाचा त्यांचा कुत्रा येतो. मधूला कुत्र्याची खूप भीती वाटते, पण ते कुत्र काय करते टिपू खालवते मधू जवळ येऊन. मग मधूची भीती कमी होते. हो नाही मधू भीत नाही मग. आणि मधूला मग गाव आणि सगळे इकडचे सोबती खूप आवडतात आणि मधूला मामाकडेच राहावं वाटते. मुंबईला जाऊच नाही वाटते आपण. हो नाही?